मारा ही गया है ना, एक हिंदू को मारा गया है ना, एक हिंदू को मारा गया है। तो मुझे बोलना है कि इतनी हिम्मत जाके नल बाजार और मोहम्मद अली रोड में दिखाओ ना। वो जो दाढ़ी वाले और गोल टोपी वाले क्या मराठी में बात करते क्या? शुद्ध मराठी में बात करते क्या? उधर जाने की, उनको कान के नीचे बजाने की हिम्मत नहीं है। जावेद अख्तर क्या मराठी में बात करता है क्या? आमिर खान क्या मराठी में गाता है क्या? उधर उसके मुंह से मराठी निकालने की हिम्मत नहीं है। ये गरीब हिंदू को क्यों मारने की हिम्मत कर रहे हो? ये सरकार हिंदू ने बिठाई है, हिंदुत्व विचार की सरकार है। इसलिए इस तरह की कोई भी अगर कोई हिम्मत करेगा तो हमारी सरकार भी तीसरी आंख खोलेगी, इतना मैं कहना चाहता हूँ। हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंना फूट पडण्यासारखी आहे। आमच्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे षडयंत्र आहेत। अहो, आमच्या हिंदूंची जनसंख्या मुंबईमध्ये कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत। लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि ह्या सगळे नाटकं करून हिंदूंचं पलायन कसं होईल, हे सगळे प्रयत्न, त्याच्यामध्ये हिंदूंनाच मारण्याचे कार्यक्रम होत आहेत। मालवणीमध्ये जावा ना, ते काय सगळे एकदम शुद्ध मराठी बोलतात की काय? तिथे का नाही जाऊन मारत एक पण? हे जो कोण छाती ताणून बोलतायत ते, इस तरह से कोई दादागिरी हिंदू के ऊपर कोई करेगा तो हमारी सरकार कार्रवाई करेगी। आम्हाला बोलायला कमी येत, आम्ही समजून घेतलं असतं। हा वाद सुरू झाला कुठे माहितीये का? त्यांनी त्याचं उत्तर जे होतं ना, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये त्याचा ऍटिट्यूड बघितला त्या माणसाचा त्या व्हिडिओमधला ऍटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचलले। आमच्या लोकांनी हात उचलण्याचं समर्थन नाही, परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ऍटिट्यूड होतं ना, तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस, तर त्याने पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं। आणि ते घडल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाला तर मराठी माणसाची एलर्जीच आहे। त्यांनी मतासाठी ते किती लाचार होऊ शकतात। मग इथल्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने तो व्हिडिओ ट्विट केला आणि ट्विट केल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या। त्यांच्याकडनं सगळ्या चॅनलला ह्या बातम्या गेल्या। आता एवढंच त्याला खाज आहे ना व्हिडिओ ट्विट करायची। मी तुम्हाला परवाचा ठाण्याचा व्हिडिओ दाखवतो। आता मी हे भारतीय जनता पक्ष का म्हणतो ते पण तुम्हाला सांगतो। हे जे आजच्या मोर्चात, आजचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता, तो भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता। त्याचं कारण भारतीय जनता पक्षाचे नेते आजच्या त्या मोर्चात कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो। भारतीय जनता पक्ष आघाडी, हीच लोक या सगळ्या मोर्चात आहेत, यांचीच लोक या मोर्चात आहेत आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथे आलोय। आता एवढंच आहे ना, एवढंच तुम्हाला वाईट वाटतं ना, एका व्यापाऱ्याला मारलं। हे 5-10 व्यापाऱ्यांनी मिळून हा ठाण्यामधला व्हिडिओ आहे। एका मराठी माणसाला कुत्र्यासारखं मारलंय। हा ठाण्यातला, हा कुठल्या चॅनलनी नाही फिरवला, हा कुठल्या युट्यूबरला नाही वाटलं की आम्ही हा दाखवायला पाहिजे। एवढे व्यापारी मिळून कुत्र्यासारखं लोळून त्या मराठी माणसाला मारतात। मग आम्ही या व्यापाऱ्यांच्या विरोधात काही लाखोचा मोर्चा काढायचा का? आम्ही समजून घेतलं की त्या 2 लोकांमधला काहीतरी वाद असेल आणि त्यातनं ते घडलंय। हा जो व्हिडिओ आहे ठाण्यातला आहे बघा, त्याला कुत्र्यासारखा मारतायत त्या मराठी माणसाला। 8-10 व्यापारी मिळून, हे सगळे व्यापारी या समाजाचे आहेत। आम्ही समाज म्हणून पाहतच नाही, कारण या समाजातले अनेक लोक आमच्या महाराष्ट्र सैनिक मनसेमध्ये काम करतात। माझं मत आहे की ही मानसिकता जर असेल तर नरेंद्र मेहतांनी हा पण व्हिडिओ ट्विट करायला हवाय, पण त्याला वादच लावायचे होते, त्याला यांना ना भांडणं लावायचे आहेत आमच्यामध्ये। मग आम्ही पण करतो आता मोर्चा, इथल्या सगळ्या आगरी कोळी समाजाला घेतो, त्यांना पण यांचा जाम त्रास आहे। मग आम्ही पण तेच करायचं का? काढतो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोर्चा, कारण हा व्यापाऱ्यांचा विषय नाही, व्यापाऱ्यांना भडकवण्यात आलं। काल हा व्यापारी मला भेटला, काल रात्री मीरा भाईंदर काशीमीरा पोलीस स्टेशनला ज्या व्यापाऱ्याला मारहाण झाली तो मला काल भेटला। त्याने मला सांगितलं, मेरा भी बात करने का तरीका गलत था दादा, असं त्याने माझ्या समोर कबूल केलं। तिथे पोलीस पण उभे होते आणि काल रात्री ठरलं की ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन करणार नाही। आज सकाळी मी त्यांच्या मंदिरात जाणार आणि आम्ही समोरासमोर बसून हा विषय संपवणार, असं काल आमचं ठरलं। मग काल रात्री भारतीय जनता पक्षाचे कुठले नेते या लोकांवर दबाव टाकत होते की नहीं ये मत करो, अपने को मोर्चा निकालना ही पडेगा। तुम्हाला पाहिजे असेल तर मीरा भाईंदर पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकता। आमची भेट झाली काल रात्री, मी स्वतः तिथे उपस्थित होतो। ठरलं की हा मोर्चा निघणार नाही, हे आंदोलन होणार नाही। त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे काही नेते हा
फोर्स करत होते की हा निघाला पाहिजे म्हणून. मी पुन्हा सांगतो, हा व्यापाऱ्यांचा विषय नाही, हा भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेला मोर्चा आहे. मीरा भाईंदर मध्ये मराठी माणूस नाही असं या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या